अर्धा जून महिना संपत आलेला आहे तरी पावसाचा थेंबही नाहीये। जातकासारखी पावसाची वाट पाहणं काय असतं याचा अनुभव यंदा सगळेच घेत आहेत। पाऊस न आल्यानं मोठ्या जलसंकटाची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। पण टेन्शन घेऊ नका, या पावसाबाबतची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। मान्सूनला भारतीय उपखंडात येण्यासाठी वातावरणात जे बदल होणं अपेक्षित असतं, जे घटक पाहिजे असतात ते घटक कमकुवत झालेले होते। पण हवामान तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती आता बदलायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मान्सून लवकरच महाराष्ट्रात एंट्री करणार आहे। सगळं सविस्तर सांगतो। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। मान्सून वेगाने पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले बरेच महत्त्वाचे घटक असतात, ते आता अनुकूल होऊ लागलेले आहेत। हवामान तज्ज्ञांनी जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार वातावरणातले हे घटक अनुकूल झालेत, तर येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रासह इतर राज्यातही वेगाने कूच करू शकतो। मान्सूनच्या वाटचालीतले सगळ्यात मोठे अडथळे होते भारतीय उपखंडात सातत्याने येणारी कोरडी हवा। जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पश्चिम आणि मध्य भारतात वारंवार कोरडी हवा आल्यामुळे ढग निर्मिती प्रक्रियेत अडथळा येत होता। त्यामुळे सर्व दूर पाऊस पसरू शकला नाही, तो पडू शकला नाही। परिणामी मान्सूनची चक्रीय प्रणाली कमकुवत झाली, पावसाचं प्रमाण कमी झालं आणि याचा उलट परिणाम म्हणजे अनेक भागात तापमान वाढलं। भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजे गोवा, कोकण आणि गुजरातमध्ये आर्द्रता हळूहळू परत येते, त्यामुळे पाऊस पाडणाऱ्या ढगांच्या निर्मितीसाठी वातावरण अनुकूल होत आहे। 20 जून नंतर हा बदल आणखी स्पष्ट दिसून येणार आहे अशी शक्यता आहे। मान्सूनच्या जोरदार वाटचालीसाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सोमाली जेट। आता सोमाली जेट हा भारतीय मान्सूनचा एक मुख्य घटक आहे। सोमाली जेट म्हणजे काय, तर खालच्या थरातील वेगवान वाऱ्यांचा जो प्रवाह असतो, जो पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीवरून उत्तरेकडे वाहतो, हा प्रवाह अरबी समुद्र ओलांडतो आणि भारतात मोठ्या प्रमाणात आर्द्रता घेऊन येतो। मान्सूनचा हंगाम चांगला राहण्यात हा घटक फार महत्त्वाचा असतो, कारण हा वातावरणीय प्रवाह एका कन्व्हेयर बेल्ट सारखा काम करत असतो, ज्यामुळे पश्चिम किनारपट्टी आणि अंतर्गत भागात व्यापक पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेला ओलावा वाहून आणला जातो। यावर्षी हा जेट प्रवाह कमकुवत आहे, त्यामुळे मान्सूनचं इंजिन क्षमतेपेक्षा कमी चालतंय। मजबूत सोमाली जेट नसल्यामुळे भारतात येणाऱ्या आर्द्रतेवर मर्यादा आलेल्या आहेत, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाची तूट आहे, पाऊस कमी आहे। पण आता हवामान मॉडेलच्या अंदाजानुसार 20 जूनच्या सुमारास हा जेट प्रवाह मजबूत होऊ शकतो। अरबी समुद्रात वारे तीव्र झाल्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि पश्चिम भारताच्या इतर भागात सुद्धा आर्द्रतेचं प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे। याचबरोबर मान्सूनसाठी महत्त्वाचा असलेला क्रॉस इक्वेटोरियल फ्लो, ज्याला विषुववृत्त ओलांडणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह म्हणतात, तो सुद्धा मजबूत होण्याचा अंदाज आहे। हे वारे दक्षिण गोलार्धातून उबदार आणि आर्द्रतेने भरलेली हवा विषुववृत्त ओलांडून हिंदी महासागरात आणि भारताच्या मुख्य भूमीकडे वाहून आणतात। हा प्रवाह मजबूत झाल्यामुळे मान्सूनला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्द्रतेचा पुरवठा अखंड सुरू राहतो। त्यामुळे जून महिन्याच्या बहुतांश काळात गायब असलेली मान्सूनची चक्रीय प्रणाली पुन्हा सक्रिय होऊ शकते असा अंदाज आहे। हे वातावरणीय बदल झाल्यास या आठवड्याच्या शेवटापासून पावसाचा जोर वाढू शकतो, त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि पर्यायानं उत्तर भारतात सुद्धा मान्सूनचा वेग वाढायला मदत होणार आहे आणि पाऊस पडणार आहे। त्यामुळे आता 20 जूनला नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण पाऊस लांबल्यामुळं तुमच्या भागात काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय अडचणी निर्माण झालेल्या आहे, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।